ह्या प्रकारच्या बरण्या आहेत ना आपल्याकडे 6 आहेत, पण मी आणखी मागवलेले आहेत. तर क्वालिटी पण खूप छान आहे. म्हणजे हे सेमच आहेत बरण्या, म्हणजे एकाच कंपनीच्या आहेत, पण क्वालिटी खूप छान आहे ह्या बरण्यांच्या सगळ्यांच्या. तर ह्याची लिंक मी नक्कीच तुमच्या वरती देईल. ज्यांना पाहिजे असतील तर नक्कीच घ्या, कारण खूप छान क्वालिटी आहे आणि घासले की लगेच चकाचक निघतं बरं का. सगळ्यात महत्त्वाचं आज आमच्याकडं खूप दिवसांनी पावसाने जोरदार मस्त अशी हजेरी लावलेली आहे. तसा तर थोडा येतच होता, पण असा मस्त पाणी साठेल असा एकदाही पाऊस झाला नव्हता. हा पहिला पाऊस म्हणायला काय हरकत नाही की असं पाणी साठलेलं आहे. छान मस्त असा रात्रभर पाऊस चालू होता आणि सकाळीसुद्धा बघू शकताय तुम्ही मस्त असा पाऊस चालू आहे. असा पाऊस पडायला लागला की किती मनाला बरं वाटतं, कारण पावसाशिवाय काहीच नाही माणसाचं. पाऊस पडला तरच सगळं आहे. तर त्यामुळे आज मस्त आमच्याकडं पाऊस पडला आणि खरंच खूप समाधान वाटलं. हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामीनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज थोडीशी उशिरा व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. बाकीच्या घरामधली देवपूजा वगैरे झाली, साडा रांगोळी झाली, त्याचबरोबर आपला स्वयंपाकसुद्धा आज नेहमीप्रमाणे लवकर झालेला आहे. तर व्हिडिओला आज थोडीशी उशिरा सुरुवात केली. तरी पण म्हणजे आपली सगळी क्लिनिंग वगैरे असते ना, ती तर साफसफाई रोजची जी आपली गॅसची वगैरे ती तर असते. पण त्याचबरोबर स्वयंपाक वगैरे सगळा झाला आहे. स्वयंपाकानंतरची माझी क्लिनिंग राहिली आता थोडीफार, ती करायची. त्यानंतर चला तर आता व्हिडिओ आपला कंटिन्यू करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय कमेंट करून सांगा. त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा आणि हाईप पॉईंट द्यायला अजिबात विसरू नका. आज देवाची पूजा खूप लवकर झाली होती, त्यामुळे सकाळी लवकर डबा करायचा असल्यामुळे मग मला पोथी वाचणं झाली नव्हती. त्यामुळे मी आता पोथी वगैरे वाचून घेतली. सकाळी कामाच्या घाईगडबडीत पोथी वाचणं होत नाही, कारण देवपूजा पटकन उरकून घेतली आणि पटकन डबाच करून घेतला. सकाळी डब्याची घाई असते. आज पाऊस होता, नको हे म्हणत त्यांनी साईटवरती गेले. नंतर उघडला पाऊस आणि त्यानंतर मग परत ते 9-9:30पर्यंत पाऊस उघडला की मग त्यांनी परत कामाची लिंक लावली आणि ती गेली. तर जायचं असलं नसलं तरी पण आपल्याला सकाळी स्वयंपाक उरकून घ्यावा लागतो. म्हणजे काय होतं, त्यांना जायला रिकामं होतं. म्हणून स्वयंपाक वगैरे सगळा लवकर उरकून घेतला आणि म्हटलं जायचं असेल किंवा नसेल तरी पण नेहमीप्रमाणे लवकर उठले होते, त्यामुळे देवपूजा वगैरे उरकून घेतली होती. पोथी आता वाचली आणि बाकीची सगळी कामं पण झालेली आहेत माझी. आता फक्त मला जी काय थोडीफार घरातली कामं असतात ना, तर ती राहिलेली होती, तर तीसुद्धा करायची होती. त्यानंतर सगळं आवरल्यानंतर मग मी ढीगभर अशी भांडी पडली होती स्वयंपाकाची. बघू शकताय तुम्ही, स्वयंपाक झाल्यानंतर एवढी भांडी पडतात. आणि त्यानंतर सगळा गॅस वगैरे क्लीन केला. कसं रात्री सगळं स्वच्छ करून ठेवलेलं असतं, त्यामुळे सकाळी जास्त राडा होत नाही. पण तरी नाही म्हणता किचनवरती सगळ्या ओट्यावरती भांडे असतात, बेसिंग भरलेलं असतं भांड्याचं. तर अशी भरपूर अशी भांडी. तर स्वयंपाक झाल्यानंतर भाजी वगैरे कढईत तशीच होती, तर त्यातली भाजी काही काढून ठेवली नाही, त्यामुळे तशीच झाकून ठेवली. भात वगैरे फक्त काढून ठेवला आणि बाकीची जी जाळीतली भांडी होती ना, तर ती सगळी दुधाची पातेली, चहाची, नाश्त्याची सगळी भांडी घासून घेतली. तर अशी रोज आपल्याला एवढी जाळीभर भांडी सकाळी पडतात. आणि मस्त म्हणजे असं सगळं काम आवरल्यानंतर किचन असा मस्त असा सुटसुटीत पाहायला कोणाकोणाला आवडते कमेंट करून सांगा. कारण मला सकाळी आहे ना, सकाळी असो किंवा संध्याकाळ असो, स्वयंपाकानंतर सगळी अशी क्लिनिंग करायची सवय आहे. जेव्हा माझा किचन असं मोकळा आणि असं सुटसुटीत असेल ना, तर तेव्हा छान वाटतं. तर सगळा किचन वगैरे क्लीन करून घेतला. स्वयंपाकानंतर जी साफसफाई केल्यानंतर जे समाधान मिळतं ना, किचन असं सुटसुटीत पाहून, ते भारी वाटतं. दिवसभर बी किचन चांगला राहतो आणि त्याचबरोबर परत संध्याकाळीसुद्धा सगळं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर किचन धुवून ठेवल्यानंतर असं मस्त चकाचक किचन छान वाटतं. रात्री डिमार्ट सामान आणलं होतं, पण रात्री काय भरायला कंटाळा आला होता. म्हटलं आता भरून ठेवूया, कारण काय होतं सकाळी आपले पिशव्या वगैरे रिकामी केले की होऊन जातं. तर आपले डबे बऱ्यापैकी डाळे वगैरे आहेत ना खाली झाले होते, आता थोडं कमी झालं होतं, तर तेच भरून ठेवायचं. आपल्याला किती कामं असतात, पण ती कामं दिसत नाहीत, केल्याशिवाय कळत नाही. आपल्यालाच माहीत असतं आपल्याला घरामध्ये किती कामं असतं. तर चला तर आता हे सगळं सामान जे आहे ते डीमार्टचं आणलेलं भरून ठेवायचं आहे मला. भरण्या तर सगळ्या स्वच्छ आहेत. भरण्या माझं कसं असतं बघा, ज्याच्या वेळेस मी सामान माझं संपलेलं असतं किंवा संपत आलेलं असतं, तर त्यावेळेस मी भरण्या घासून ठेवत असते स्वच्छ करून. तर आता सध्या तर भरण्या ह्या वेळेस त्या चांगल्या आहेत, आणखीन काही घासायची गरज लागत नाही. पण पुढच्या 15 दिवसांनी संपलं की सामान नक्कीच घासत असतं. तर असं माझं नेहमी असतं की भांडीसुद्धा, डबेसुद्धा बघा कसे क्लीन दिसतात. तर नेहमी अशी थोडीफार साफसफाई जर करत राहिलं नेहमी, तर घर एवढं घाण होत नाही आणि स्पेशली किचन घाण होत नाही. कारण किचनला तर खूप जपावं लागतं, कारण किचन एकदा घाण झाले की खूप आपल्याला स्थान पडतो. त्यामुळे माझं नेहमी वरच्यावर हात चालूच असतो.
मला पहिल्यापासून जी सवय आहे ना ती टापटीपपणाची खूप आहे. म्हणजे आमच्या सासूबाईला पण खूप टापटीपपणा, घर म्हणजे इतकं टापटीप असायचं त्यांचं, कुठलं भांडं जागच्या जागेवर असायचं. तर तशीच त्यांच्यामुळं मला सुद्धा सवय लागलेली आहे. त्यामुळे इकडचं भांडं तिकडं अजिबात नसतं. सगळं जिथल्या तिथं ज्या त्या वस्तू असतात आणि सगळं टापटीप ठेवलेलं असतं. आता किचन बघू शकता, आपल्या किचनमधली भांडी जी आहेत ती नेहमीच डबे हे ते आहेत ना, हे सगळे चकाचक असतात. सगळे भांडे चकाचक असतात. दीड महिन्याला भांडी ही घासायची इच्छा होते आणि तसेही जास्त एखादी वापर असला की घाणपण होत नाहीत. आणि इथं जे समोर दिसत आहेत ना डबे आणि भरण्या ज्या ठेवलेल्या आहेत ना, त्या तर सारखंच घासते, कारण तिथं आहे ना फोडणी दिलं की सगळं उडतं. आता इथं चिमणी वगैरे नाही, आता नवीन घरामध्ये गेल्यानंतर चिमणी वगैरे बसवायचे, त्यामुळे इथं काय आम्ही खर्च करत बसलेलं नाही. त्यामुळे ती इथं खिडकी उघडली तेवढंच, आणि त्यानंतर जे काय बसतं ते सगळं तेलकट उडलेलं त्या भरण्यांवरती बसतं. तिथं खरं तर ठेवूच वाटत नाही, पण हाताशी पटकन स्वयंपाक करताना मसाले डबा म्हणा, तेला मिठाची भरणी, चहा साखरेचा डबा, हे ज्या छोट्या छोट्या गोष्टी लागतात तर त्या तिथंच ठेवलेल्या असतात. आणि बाकीच्या सगळ्या भरण्या आहेत ते इकडे समोरच्या साईडला, तर तिकडे जास्त काही तेलकट उडायचा काही प्रश्न येत नाही. भरण्या 6 आहेत, पण मी आणखी मागवलेले आहेत. तर क्वालिटी पण खूप छान आहे. म्हणजे हे सेमच आहेत भरण्या, म्हणजे एकाच कंपनीच्या आहेत, पण क्वालिटी खूप छान आहे ह्या भरण्यांच्या सगळ्यांच्या. तर ह्याची लिंक मी नक्कीच तुमच्या वरती देईल. ज्यांना पाहिजे असतील तर नक्कीच घ्या, कारण खूप छान क्वालिटी आहे आणि घासले की लगेच चकाचक निघतं बरं का, सगळ्या महत्त्वाचं. तर छान आहेत भरण्या, अशा स्वच्छ आहेत भरण्या, त्यामुळे मी आता अशाच भरून ठेवणार आहे सामान. ह्या भरण्या घेताना आहे ना मी पहिल्यांदा 6 घेतल्या, त्या वेगळ्या साईजच्या होत्या. त्यानंतर परत मी 1 डझन मागवल्या, कारण त्या 1 डझनच्या मागवल्यात ना त्याच्यात 3 प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या भरण्या आहेत. तर इतक्या सुंदर भरण्या लागल्यात ना मला, आणि त्याची झाकणं पण इतकी छान आहेत. भरण्यापेक्षा सुद्धा झाकणं खूप क्वालिटी आहेत. त्यामुळे दोन्ही पण म्हणजे वापरायला इतकं व्यवस्थित आहेत की भरण्या ट्रान्सपरंट आहेत, दिसतं सगळं व्यवस्थित आपल्याला काही जरी घ्यायचं गेलं तर. आणि त्याचबरोबर झाकणंसुद्धा एकदम पॅक आहेत. इतकी छान मस्त क्वालिटी पण आहे. तुम्हाला नक्कीच घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. इथं वरती मी टॅग करून देते आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देते. तर खूप सुंदर आहेत. आणि आपल्याला कसं एकसारखं धान्य, एकसारख्या डाळी, आपले काजू बदाम जे काय आपल्याला एकसारखं जे आहे ते छान असं दिसावं म्हणून ना खूप सुंदर आहेत. डाळीसुद्धा बघा तुम्ही इतक्या छान दिसतात ना ह्याच्यामध्ये, कुठलेही कडधान्य खूप सुंदर दिसतात. त्यामुळे ना नक्कीच तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर काय, खूप सुंदर भरण्या आहेत. चला तर आता मी सगळं भरून ठेवते. कालच आणलं होतं पण काल काय भरणं झालं नाही मला. त्यामुळे सगळ्या घरातली कामं बिमं उरकून झाल्यानंतर असा निवांत वेळ जो काढते ना, तर तो असं काम असतं माझं ह्या निवांत वेळेमध्ये. म्हणजे रिकाम्या वेळेमध्ये काय काम करायचे, तर ही अशी कामं करायची. कुठं सामान भरून ठेव. आणि अगदीच मला ज्या दिवशी काही काम नसेल ना, तर मी काय करत असते, जी काय आपली भांडी रिकामी झाल्यात, म्हणजे भरण्या असतील, डबे असतील, किंवा एखादा घरातला कोपरा कुठला तर साफ करत बसणं, असं काहीतरी काम असतं. किंवा एखाद्या दिवशी काय करते, शेंगदाणे सगळे भाजून ठेवायचे, कुटं करून ठेवायची, खोबरं लसूण खोबरं बारीक करून ठेवायचं. तर ही अशी माझी रिकाम्या वेळेतली कामं आहेत ना नेहमी. घरासाठी किती जरी वेळ दिला तरी कमीच असतो. पण त्यातली त्यात काय होतं माहिती का, आपण जर एखाद्या दिवशी म्हणजे रोज थोडं थोडं, एकदम लोड घेण्यापेक्षा रोज थोडं थोडं करत राहणं. घरातला कुठला ना कानाकोपरा एखाद्या दिवशी हा साफ करायचा, कधी ते करायचं, कधी ते करायचं. रोज जर आपण एक्स्ट्राचा वेळ 1 तास घरासाठी दिला तर आपल्याला जास्त लोड घ्यायची काही गरज येत नाही. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे मी भरण्या, आता पाऊस पडतो आहे बाहेर, त्यामुळे मी भरण्या आज घासल्या नाहीत. पण ज्या बी दिवशी मला ऊन असेल ना, तर त्या दिवशी मला दम निघत नाही, त्या दिवशी मात्र ह्या भरण्या सगळ्या घासून ठेवते. तर असं काहीशी माझी कामं असतात. आता पाऊस चालू आहे बाहेर, त्यामुळे भरण्या वगैरे काही मी घासल्या नाहीत. तर हे सगळ्या अशाच भरून ठेवल्या, आणि तशाही काही घाण नव्हत्या. पण छान वाटतं घरात, जेवढं स्वच्छता टापटीप असेल तेवढं घरामध्ये खूप सुंदर वाटतं. घरामध्ये नेहमी प्रसन्न वाटतं. घरातली स्वच्छता सगळंच म्हणजे जिथल्या तिथं असेल तर घर छान वाटतं. आता सगळ्या डाळी भरण्या जे बाकीचं होतं ते भरून ठेवलं, बडीशेप वगैरे बडीशेपच्या भरण्यामध्ये. तर ह्या बघू शकताय तुम्ही 3 साईजच्या भरण्या आहेत ना, तर ह्या 4, त्या 4 आणि त्या 4 अशाच 12 भरण्या आल्या होत्या त्याच्यात. खूप सुंदर क्वालिटी आहे. आणि हे जिरी मोहरी आहे ना, मी मसाले डबा खरं तर आता वापरायचा सोडून दिला आहे. मी असं जिरी मोहरीसुद्धा असंच काढून ठेवते. आणि बारके बारके जे डबे आहेत ना, तर त्याच्यामध्ये मसाले वगैरे, कारण मसाले डब्यात वैतागच येतो. किती मसाले डबा नीट करा, 8-15 दिवस झालं की सगळे ह्यातलं त्यात आणि त्यातलं ह्यात घाई गडबडीत स्वयंपाक करतो ना आपण, तर ते मिक्स होऊन जातं. मग ते आता मला आवडतच नाही. त्यामुळे मी आता काय करते, नेहमी मसाला डबा वापरायचा बंदच केला आहे. आता हे छोट्या छोट्या भरण्या ज्या आहेत ना, तर त्याच्यामध्ये जिरी मोहरी, आता मिठाचं तर आपलं वेगळंच असतं, तर त्यात धना पावडर, हे सगळं असं वेगळे वेगळे छोट्या डबे केलेत. पटकन आपलं डबे उघडले, टाकलं, विषय संपला. काय होतं माहिती आहे का, मसाला डब्याच्या वापरण्याच्या नादात आहे ना,
ते मसाला डब्याचा ताणच वाढतं आणि सारखं घासणं पण होत नाही. म्हणजे काय होतं ते एकातलं संपलेलं असं तर एकातलं नसतं, किंवा कधी कधी मिक्स पण होतं. कधी कधी जिरी मोहरी मिक्स होते, कधी कधी बाकीच्या कुठल्या मसाल्यामध्ये मोहरी होते, कारण असं होतं. त्यामुळे मी आता आहे ना मसाला डबाच वापरायचा सोडून दिला आहे. खरं तर मला आवडायचं, छान वाटतो मसाला डबा म्हणून, पण मी आता छोट्या छोट्या भरण्यांमध्ये सगळं ठेवते. ठेवलं ना असं गच्च गच्च असलं की किती भारी वाटतं बघा. आता जसं आपण वापरतो तसं ते संपतच असतं, पण असं गच्च भरलेलं असलं ना तर मला फार किचन आवडतं. आणि दिसायला पण ह्या भरणी इतक्या छान वाटतात ना, आणि ट्रान्सपरंट असल्यामुळं तर आणखीनच पटकन घ्यायला पण बरं पडतं. आता जेवढं आणलं होतं तेवढं सगळं तर भरून ठेवले. भांडी वरती थोडंसं हे झालं. पोरं काय करतात, घेऊ नको म्हटलं तर वरची भांडी घ्यायलाच होतात, त्यामुळे खालीवरी इकडं तिकडं ठेवली जातात. नंतर बाकी आपलं किचन खूप छान मस्त असतं बरं का, नेहमीच छान टकाटक असतं. तर आता राहिला आहे फक्त रवा ठेवायचा. तर रवा तुम्ही कुठं कुठे ठेवताय नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. कारण रवा आहे ना मी कधीही फ्रीजमध्ये ठेवते, कारण रव्याला आहे ना आळ्या लागू नये म्हणून फ्रीजमध्ये नेहमी ठेवलं जातं. तर हा बघू शकता, एवढा सगळा रवा आहे ना मी फ्रीजमध्ये ठेवते. थोडा थंड पडतो, पण अजिबात जाळी काय होत नाही. त्यामुळे मी फ्रीजमध्ये बाकीचं कडधान्य वगैरे ठेवत नाही, फक्त रवा ठेवते. कारण आता पावसाळ्याचे दिवस असतात, जाळी झाली तर त्याला उन्हात पण घालता येत नाही, काहीच करता येत नाही. त्यामुळे ना हा सगळा रवा मी आता फ्रीजमध्ये ठेवते. आणि नेहमीच माझा रवा जो आहे ना तो फ्रीजमध्येच असतो, खालच्या ताळात एकदम ठेवत असते. खरं तर जागा पुरत नाही, फ्रीज बारीक पडतो मला. आता इथून जागा करून आपण ठेवत असते असं जागेमध्ये बसून जातो. चला तर मैत्रिणींनो, असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर श्री स्वामी समर्थ.